नमस्कार. आज आपण बोलणार आहोत तज्ञता विकण्याचा व्यवसाय या विषयावर. कारण आजच्या समाजात सर्वाधिक वेगाने विकल्या जाणाऱ्या काही समजुती, काही गोष्टी या अशा आहेत. एक सर्टिफाईड करिअर काउन्सिलर म्हणजे प्रमाणित करिअर समुपदेशक किंवा सर्टिफाईड माइंड रीडर प्रमाणित मनोवाचक, सर्टिफाईड फॉर्च्यून टेलर प्रमाणित भविष्यवेत्ता, सर्टिफाईड स्पिरिच्युअल मास्टर प्रमाणित आध्यात्मिक गुरु, सर्टिफाईड डिजिटल ऍडव्हर्टायझर प्रमाणित डिजिटल जाहिरात तज्ञ. खूप मोठी यादी आहे. अजून पुढील काही आठवड्यात मी या प्रत्येक विषयावर स्वतंत्रपणे चर्चा करण्याचा विचार करते आहे. आजच्या या व्हिडिओचं कारण म्हणजे एक जाहिरात. गेल्या काही दिवस ही जाहिरात म्हणे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालतीये, पण मगाच्या कॅज्युअल ब्राउझिंगच्या काळामध्ये मला ती साधारण 1 तास 1.5 तासाच्या काळात लागोपाठ 20 वेळेला दिसली. आणि जाहिरात काय? तर 99 रुपयात करिअर काउन्सेलिंगची कार्यशाळा. आणि त्याच्यात म्हटलं होतं की 2 तासात, फक्त 2 तासात तुम्ही एक प्रभावी करिअर काउन्सेलर बनू शकता आणि आपला व्यवसाय चालू करू शकता. आता थोडा विचार करूया. खऱ्या अर्थाने करिअर काउन्सिलिंग म्हणजे एखाद्या गोंधळलेल्या विद्यार्थ्याला काहीतरी थातूरमातूर सल्ला देणं नव्हे. त्याच्यासाठी एखाद्या व्यक्तीची क्षमता, आवडीनिवडी, व्यक्तिमत्व, वाचाशैली आणि मानसिक प्रवृत्ती यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. विविध चाचण्या, निरीक्षण आणि सखोल संवाद ह्यांच्या आधाराने त्या व्यक्तीची दिशा शोधायचा प्रयत्न केला जातो. कारण याच्यामधला मूळ उद्देश असतो ही व्यक्ती काय करू शकते, या व्यक्तीला काय करायला आवडतं आणि समाज ह्या व्यक्तीच्या कुठल्या कामांकरता मूल्य द्यायला तयार असेल. आता या तिन्ही गोष्टींचा संगम शोधल्यावरच आपण अर्थपूर्ण करिअर मार्गदर्शन सुरू करू शकतो. परंतु आज अनेक जाहिराती असं भासवतात की तज्ञता ही एखाद्या उत्पादनासारखी पॅक करून काही दिवसात, काही तासात देऊन टाकता येते. कदाचित ही जाहिरात फक्त विद्यार्थी आकर्षित करण्याकरता असेल, कदाचित ही एखाद्या मोठ्या कोर्सची ओळख असेल. पण तरीही एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे आपण कौशल्य आणि पात्रतेकरता शॉर्टकट शोधण्याकरता इतके उत्सुक कधी झालो? कारण खरी समस्या ही विक्रेत्यांमध्ये नाहीये, खरी समस्या असते खरेदीदारांमध्ये. अशा जाहिराती यशस्वी होतात कारण त्यांच्यावर विश्वास ठेवणारा एक मोठा वर्ग समाजात अस्तित्वात आहे. ही एका वेगळ्याच प्रकारची अशिक्षितता आहे. होय, मी अशिक्षित हा शब्द वापरला कारण यावेळी या शब्द वापरताना मी फक्त लिहिता वाचता न येणारे अशिक्षित, निरक्षर असं नाही म्हणत. हे निरक्षर हे भावनिक दृष्ट्या अशिक्षित असतात. काही लोकांना सामाजिक शहाणपणाचा अभाव असतो. काहींनी चिकित्सक विचार करण्याची सवयच विकसित केलेली नसते. काही जण स्वतःच्या अंतःप्रेरणा किंवा स्वतःचा विवेक याच्यापासून, स्वतःच्या आतला आवाज ह्याच्यापासून इतके दूर गेलेले असतात की स्क्रीनवर वारंवार दिसणारी प्रत्येक गोष्ट त्यांना खरी वाटायला लागते. एखादी गोष्ट जितक्या वेळेला
आपल्या समोर येते तितकी ती अधिक विश्वासार्ह वाटू लागते या लोकांना. आणि नेमकं इथेच अनेक लोक असुरक्षित बनतात. बुद्धीचा अभाव आहे म्हणून नव्हे बरं का. बुद्धी त्यांच्याकडे भरपूर असते, फक्त ती वापरता येत नसते, कारण त्यांची प्रश्न विचारायची सवय हरवलेली असते. कुठलंही प्रमाणपत्र, कुठलीही पदवी, कोर्स, गुरु, मार्गदर्शक, तज्ज्ञ किंवा प्रभावशाली व्यक्ती यांच्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी मी एक विनंती करीन, कळकळीची विनंती करीन, की काही साधे प्रश्न जरूर विचारा. ह्या दाव्यामागे कुठली पद्धत वापरली आहे बाबा तुम्ही? या तज्ञतेचा पुरावा काय आहे? हा परिणाम मिळवण्यासाठीची प्रक्रिया काय आहे? ही तज्ञता मिळवण्याची तुम्ही प्रक्रिया काय वापरता? तुम्ही जे आश्वासन देता त्याच्या मागे तुमचा प्रत्यक्ष अनुभव काय आहे? कारण काय आहे ना, प्रमाणपत्र एका रात्रीत छापता येतं. पदवी कदाचित एका दिवसात किंवा एका आठवड्यात मिळवता येऊ शकते. सोशल मीडियावरती फॉलोअर्स विकत घेता येतात. पण खरी पात्रता, खरं ज्ञान, खरी तज्ञता ही वर्षानुवर्षांच्या कन्सिस्टंट अभ्यासातून, सरावातून, चुका करून शिकण्याच्या आयुष्याच्या प्रक्रियेतून, आत्मपरीक्षणातून आणि अनुभवातून निर्माण झालेली असते हो. समुपदेशक म्हणून मला स्वतःला एक तत्व वारंवार सत्यात उतरताना दिसतं. ते म्हणजे आपलं भविष्य आपल्याला विकल्या जाणाऱ्या रेडीमेड उत्तरांपेक्षा आपण विचारण्याचे धाडस केलेल्या प्रश्नांवर अधिक अवलंबून असतं. आपण जर प्रश्नच नाही विचारले तर आपलं भविष्य नाही घडत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि अशा प्रकारच्या जाहिराती दिसल्यावर विचार करा. कारण तुम्हालाही अशा एखाद्या प्रमाणपत्राचा, कोर्सचा, दाव्याचा, दाखल्याचा बरेच काही अनुभव आलेले असतील. कोर्स आम्ही अमुक एक कोर्स करून देतो, अशा प्रकारचे दावे, हे आमच्याकडे अमकी ढ्याव सर्टिफिकेट आहेत, ही आहेत, ती आहेत. मला एक सांगा, आध्यात्मिक गुरु सर्टिफिकेट बघून ठरतो का? गणपती बाप्पाची तुम्ही पूजा करता. गणपती बाप्पाला तो परमेश्वर आहे म्हणून सर्टिफिकेट कुठल्या अमेरिकन युनिव्हर्सिटीनी दिलंय हो? विचार करा जरा. तेव्हा ह्याच्या बाबतीतले तुमचे निरीक्षण, तुमची अनुभव, या सगळ्या ह्या व्हिडिओच्या शेवटी हे सगळे अनुभव तुम्ही नक्की शेअर करा. आणि माझं म्हणणं जर तुम्हाला पटलं असेल, आवडलं असेल, काळजाला भिडलं असेल, तर न चुकता आपल्या प्रियजनांना हे शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, कारण अशा अनेक प्रकारच्या व्हिडिओज मी आता वारंवार घेऊन तुमच्या भेटीला येत राहणारच आहे. नमस्कार.